नमस्कार सगळ्यांना. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता चाललेलं आहे बघा दुपारचं रुटीन आहे हे माझं. तर काय आहे माहिती का, आता पोरं वगैरे गेले शाळेत आणि दुपारचा टायमिंग ना आपल्याला एकदम असा निवांत असतोय बघा, काही टेन्शन नसते. आणि सकाळच्या कामं सकाळी म्हणलं ना असली कामं करायची, फ्रीज साफ करा, कुठं भाज्या निवडून ठेवा किंवा घरातले जाळ्या काढा, हे परत भांडे घासायला काढा. तर सकाळच्या टायमिंगमध्ये अजिबात जमत नाही हे, म्हणून म्हणजे सकाळी अजिबात जमत नाही. म्हणून मी काय करत असते, ही सगळी कामं आहे ना आपलं सकाळचं रुटीन एकदाच करून घ्यायचं. सगळं जे काय आहे ते सकाळचं, कपडे, भांडे आणि भाज्या चपाती सगळं असं बनवून घेतलेलं आहे माझं. सगळं ही झालेलं आहे. सकाळचं चहा बनवला आणि देवपूजा ही सगळं झालेलं आहे. आणि आता म्हणलं चला आता थोडंसं जेवण वगैरे केलं, आराम वगैरे केला आणि त्याच्यानंतर ना फ्रीज साफ करायला घेतला. कारण ज्या दिवशी बाजार आपला म्हणजे आठवडी बाजार असतोय ना, त्याच्यानंतर काय होतंय माहिती आहे का, असंच फ्रीजमध्ये तसंच खराब म्हणजे वाटतंय जरा. म्हणजे बाजार ज्या दिवशी आपण केलेला असतोय ना, त्या दिवशी तो बाजार फ्रीज पण स्वच्छ असला आणि बाजार पण स्वच्छ धुवून ठेवला ना, तर आठवडाभर नाही 8-15 दिवस अजिबात काही टेन्शन होत नाही. फ्रीज एकदम स्वच्छ आणि फ्रेश तसाच राहतोय. आणि त्यात भाज्या पण उन्हाळ्यामुळे कसलाच वास किंवा फ्रीजला काय होत नाही. आणि आपण जर व्यवस्थित ठेवलं ना, तर आपल्या फ्रीजची म्हणजे जागा कमी जरी असली ना, आता माझी फ्रीजची जागा आहे ना एवढी पण काही जास्त नाही, लिमिटेड आहे. तरी पण मी त्याच्यात व्यवस्थित सगळं मॅनेज करत असते, सगळं व्यवस्थित ठेवत असते. कारण कसं आहे माहिती आहे का, सगळ्या गोष्टी आपल्या सोयीनुसार होत नसतात. काही गोष्टीमध्ये आपल्याला ॲडजस्टमेंट म्हणण्यापेक्षा डोकं लावून थोडंसं आपल्या डोक्याला थोडंसं हे करून आपण ते गोष्टी केल्या पाहिजेत. तर इकडं बघा आमच्या साहेबांचं काय चाललं आहे, इलेक्ट्रिशियन साहेबांचं आमच्या. तर चाललेलं इकडं बोर्ड वगैरे काय असं घरात थोडं असलं ना ती अजिबात ते पण बसत नाही. त्यांना पण सवय लागलेली, काय घरात कुठला बोर्ड खराब झाला किंवा काय झालं तर इलेक्ट्रिशियन. होय बघू अगं बाई असं हां बघू हे आहे का, ती छान वाटते. अनोख ती व्हिडिओ काढ. तर कसं आहे माहिती आहे का, पोरं वगैरे शाळेत गेलती आणि दुपारी निवांत वेळ असला ना, अशा कामात ना आपण मन लावून सगळी कामं करू शकतो बघा. आणि ज्या दिवशी बाजार आणला ना, त्या दिवशी अजिबात मला जमत नाही की हे सगळं करणं, आणि पटपट तसंच ठेवायला पण जमत नाही. ठेवलं का म्हणलं सकाळ उठलं की ह्याला ना मला जवळजवळ अर्धा पाऊण तास लागतंय. सगळं भाज्या पण स्वच्छ धुवून घ्यायच्या, फ्रीज पण साफ करायचा. आणि ज्या दिवशी बाजार असतोय ना, त्या दिवशी मी फ्रीज साफ करून ठेवते. पण ह्यावेळेस झालं नाही म्हणून भाज्या पण तशाच ठेवल्या आणि फ्रीज आज साफ करून घेतला. आणि लगेचच मग फ्रीज साफ करून घेतला आणि नंतर फॅन लावून थोडंसं वाळवून घेतला फ्रीज. आणि त्याच्यानंतर पूर्ण कोरडा झालाय की भाज्या बी पूर्ण कोरड्या होतात. आणि असं म्हणजे काय होतंय माहिती आहे का, जंतू, धूळ ही सगळी ना म्हणजे बाहेरचं काय म्हणजे किटाणू वगैरे असतात ना, ते अजिबात असं म्हणजे चांगले नसतात बघा. सगळ्या भाज्या वगैरे धुवून ठेवल्या ना, तर करताना पण आपलं म्हणजे ही मनात हिचकिच होत नाही बघा. की काय होतंय माहिती आहे का, घेतलं की सरळ आपण करू शकतो ती भाजी. डबल धुली तरी चालते, पण एखाद्या दिवस गडबडीत आपण घेतलं आणि ती बाजारा केल्यापासून ती तसंच फ्रीजमध्ये घालून ठेवायचं मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे ज्यावेळेस बाजार झाला त्यावेळेस मी स्वच्छ, किती पण मला काम असलं ना तरी हे काम मी कधीच मागं ठेवत नाही. असं सगळं धुवून ठेवते आणि फ्रीज पण स्वच्छ करते, भाज्या पण स्वच्छ करते, स्वच्छ पुसून ती परत आपली काय म्हणजे माझ्याकडे फ्रीजमध्ये टाकायला काय कपडे वगैरे वापरत नाही मी. आपली कॅलेंडर जे असतात ना जुनी पाणी कोणी देऊन गेलेली वगैरे, ते कॅलेंडर फाडून टाकायचे आणि त्याला ना डायरेक्ट फ्रीजमध्ये टाकायचं बघा. आणि म्हणजे असं त्याचा कागद ना जरा घट्ट असते ना, तर ती चांगलं वाटते. तर मला थोडासा असं इतकं कंटाळा आलता ना, म्हणजे सगळी कामं वगैरे करून, तर म्हणलं चला थोडासा चहा वगैरे करून घ्यावा. तर चहा केला ना संध्याकाळची, आता जवळजवळ 4 वाजल्या होत्या. कारण मला नाही फ्रीज ही सगळं करायला 1-1.5 तास आरामात निघून गेला. कारण 1-1.5 तास गेला तर चालतंय, पण महिनाभर टेन्शन नको असं असते माझं. कारण कसं आहे, रोज रोज डोक्याला कुठल्या पण म्हणजे गोष्टीचं टेन्शन घेण्यापेक्षा ना, त्याचं एकदाच म्हणजे काम तमाम करून टाकायचं असं मला वाटते. तर पोरांचं बघा शाळेत नव्हते तोपर्यंत, घरी नव्हते तोपर्यंत ठीक होतं. आता हे फ्रीजचं तर झालंय, पण तुम्ही पाठीमागची मांडणी बघितली का कसली खराब झाली आहे. ती पण भांडी मी घासायलाच काढलेत, ती सगळी रिकामं करून ठेवले मी. भांडे पण घासायचे आहेत. आणि त्याच्यानंतर त्या बाकीचं काय भांडी झालं ना, तर बाकीचं काही नाही. बाकी सगळं मी केलेलं आहे, ते कारण जाळ्या वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे आणि बाकी सगळं झालेलं आहे. पण ती मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवत नाही, मी गेल्या 1-2 व्हिडिओमध्ये पार्ट करून टाकलेलं आहे की एक दिवशी साफसफाईचा व्हिडिओ असं तसं. तर आज फक्त मी
फ्रीजची क्लिनिंग आणि रोजचं डेली रुटीनचा हा व्हिडिओ टाकत आहे. तर आता काय होतं माहिती आहे का, ऊन असल्यामुळे लिंबूची कमतरता लय भासते बघा. त्यामुळे लिंबू मी एक्स्ट्रा आणून ठेवत असते, कारण कोण अचानक पाहुणे वगैरे टपकले की मग काय होतं माहिती आहे का, आपली एकदम धांदल उडते काय. कारण पाहुणे आले आणि लिंबू नसले काय, साखर नसली तर चालते पण लिंबू असावं लागते का माहिती का, कारण लिंबू आता उन्हाळ्यात भेटत नाही. आपण काय साखरेचं वगैरे स्टोअर करून ठेवू शकतो, पण लिंबूचं कसं एकदम म्हणजे आता महाग पण झालेत आणि भेटत पण नाहीत बाजारात एवढे जास्त क्वालिटी म्हणजे प्रमाणात. तर हे सगळं असं व्यवस्थित भरून असं जाळ्या करून ठेवलं. आता सध्या माझ्याकडे नाही तसं स्टोरेजचे डबे वगैरे काय नाहीत. ह्याच्यात मी ॲडजस्टमेंट करून व्यवस्थित आपलं मांडू शकतो. पहिल्या ना माणसाला असं सुद्धा काही नव्हतं, तरी पण त्या गरजा त्यांनी त्यांच्या म्हणजे गरजा कशा व्यवस्थित, फ्रीजसुद्धा नव्हतं त्यांना, तरी पण त्यांनी कसं आपलं उदरनिर्वाह केला आहे. तर आपल्याला सगळ्या गोष्टी भेटते, तर आपण एवढं पण ह्याच्यापेक्षा मोठं पाहिजे, हे असंच पाहिजे, ते तसंच पाहिजे असं काही नसते माझं. ह्याच्यामध्ये व्यवस्थित आपण स्वच्छ करून ठेवलं तरी ते सुद्धा एकदम नवीन आणल्यासारखं फ्रेश दिसते. आणि जागा पण काय एवढं काय, आम्ही 4च माणसं आहे घरात, तर एवढी काय जागा पण त्याला काय लागत नाही. 4 माणसापुरतं एकदम परफेक्ट आहे. पुढच्या पुढं काय अजून गरज भासली तर पुढच्या पुढे विचार करता येईल घ्यायचं का नाही असं. पण सुरुवातीला आता तर काय मला गरज वाटत नाही फ्रीज वगैरे घ्यायची. तर आता संध्याकाळच्या स्वयंपाकाचा एवढं करत ना, संध्याकाळच्या स्वयंपाकाचा टाईम माझा झाला, कारण चहाला 4 वाजता चहा वगैरे झाला. पण त्याच्यानंतर ही एवढी सगळी क्लिनिंग केली, भांडी घासलेली काय मी तुमच्यासोबत शेअर केली नाही, ती मी दुसऱ्या व्हिडिओ बनवेन त्याचा. कारण ही सगळे एकाच व्हिडिओमध्ये शेअर करायचं म्हटलं ना तर भरपूर मोठा व्हिडिओ होतोय. तर भाजी वगैरे गवारीची करून घेतलेली आणि असं होता बघा आजचा माझं रुटीन. तर भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. येतो.